एक रोज क्रांतीसूर्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर भगवंत धम्मपतीजी महादेव पूजनीय भिक्खू संघास निवार वंदन करतो। आज आपल्या वाडी परिसरात महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीकरिता एक आंदोलन आपण उभं केलं। 4 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गेलो, तिथे पण आम्ही एक निवेदन दिलं। आज सर्व बुद्ध उपासक उपासिका आणि भिक्खू संघ आणि काही राजकीय पक्ष जे आहेत ते सोबत घेऊन त्या ठिकाणी एक मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं केलं। हा दुसरा टप्पा आहे। या अगोदर इंगळे साहेबांनी सविस्तर माहिती दिली, सुधाकर सोनपिंपळेने सुद्धा सविस्तर माहिती दिली। बुद्ध विहार हे कुणाच्याही एका समाजाचं नाही आहे, एका धर्माचं नाही आहे, बुद्ध धम्माचं आहे। ज्यावेळेस भगवान तथागत बुद्धांना प्रश्न विचारला की भगवान हा तुमचा धर्म कोणत्या जातीसाठी आहे, भगवान म्हणतात हा माझा धर्म प्रत्येक व्यक्तीसाठी आहे। मग प्रत्येक व्यक्तीसाठी असलेल्या धर्मामध्ये त्या महाविहारामध्ये विषमता कशाला पाहिजे? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला परंतु त्या बुद्ध विहाराला स्वतंत्र केलं नाही। तो जो कायदा होता तो कायदा रद्द केला नाही आणि म्हणून त्यासाठी भिक्खू संघ संघर्ष करत आहेत। परंतु येथील सरकार जी आहे जातीवादी सरकार आहे। मग मी असं म्हणायला नाही पाहिजे, परंतु मी देशाचा नागरिक आहे। ज्यावेळेस बुद्धगयेच्या ठिकाणी भिक्खू संघाने आंदोलन उभं केलं, त्यांना रात्रीला 1 वाजता 2 वाजता उचलून नेलं। ते बंदीचे कुठे आहेत अजूनही कोणाला माहित नाही। त्या बंदीचं काय झालं अजूनही कोणाला माहित नाही। आम्ही इथे बोलत आहोत, आम्ही सध्या इथे बोलत आहोत, परंतु येथील जातीवादी सरकारचा विचार केला तर थोड्या आमचंही काही होईल नाही सांगता येत नाही। ज्यावेळेस बुद्धगयेमध्ये बॉम्बस्फोट झाला 13 मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही एक आंदोलन उभं केलं आत्मदहनाचं, संविधान चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसमोर वर्षवास असताना 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळच्या परी आम्ही आंदोलन केलं। बनते महापंत बनतेजी मी आमच्या मागे रात्रभर पोलीस होते। आम्ही कुठे होतो विचार माझा त्यावेळेस वर्षवास येथे घरांच्या बुद्धविहारामध्ये होता। आम्ही घाबरणाऱ्या लोकांनी आता आम्ही देशाचे नागरिक आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आमच्या अंगावर चिवर आलं आणि चिवर आल्यामुळे आम्ही या देशामध्ये जो बुद्ध धम्म आहे त्या बुद्ध धम्माचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे। आज हा दुसरा टप्पा जरी असेल तरी या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांनी समर्थन दाखवलं। सर्व राजकीय पक्ष आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे वकील साहेब आहेत, सर्व पक्षाचे लोक आणि खरोखर जास्त संख्येत असतील या पक्षापेक्षा ज्यांची बुद्ध धम्मावर श्रद्धा आहे, ज्यांची भिक्खू संघावर श्रद्धा आहे, ज्यांची बुद्ध धम्मावर श्रद्धा आहे असे अनेक उपासक उपासिका या ठिकाणी आज उपस्थित झाले। आपल्याला काय पाहिजे? विहार मुक्त पाहिजे। ज्या ठिकाणी गुरुद्वारा मुक्त आहे, मस्जिद मुक्त आहे, देश मुक्त आहे, मठ मुक्त आहेत, तर ज्या ठिकाणी मानवतेचा संदेश देणारा ज्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला की सर्व जग अनित्य आहे, दुःख आहे, दुःखाला काही कारण आहे, दुःख निवारण करता ते अष्टांगिक मार्ग त्याने शोधून काढला। लोकांनी विचारलं भगवान हा तुमचा धम्म कशासाठी आहे? हा धम्म दुःख मुक्तीसाठी आहे, सुख प्राप्तीसाठी आहे। आणि असा सुख प्राप्तीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन जर आपण पाहिलं तर अंधश्रद्धा फैललेली आहे। बुद्धाच्या अंगावर पिवळा कपडा टाकला, ते सांगतात की त्या ठिकाणी 5 पांडव आहेत। कपडा जर काढला तर पूर्ण बुद्ध भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी पिंडदान आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं नाही, भगवान बुद्धाने सुद्धा पिंडदान सांगितलं नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचं साध्य करून सांगितलं नाही। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये नमूद केलं की मी तुझं कुठलंही कार्य ब्राह्मणाच्या हातून करणार नाही। पण तिथं जर गेलं आपल्याला एक चित्र दिसतं आणि म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात आमची लढाई एकच आहे। आम्ही पुन्हा तेवढं लढाई नाही आहे, आम्हाला द्या बस। आमचं विहार आहे, आमचं जे बुद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ आहे म्हणजे बुद्धांच्या ताब्यात द्या, एवढंच आपलं म्हणणं आहे। बोलाचं भरपूर असते, काही कार्यकर्ते आणखी बोलायचे आहेत, मी एकच म्हणणार आहे ज्यावेळेस दुसरा टप्पा तिसरा टप्पा राहील त्यावेळेस सर्वांनी सहकार्य करायचं। या ठिकाणी मग घोषणा करूया तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
या ठिकाणी मी सर्वांना मंगलगंमत देतो. असं सहकार्य करत चला. आपल्याला धर्म वाचवायचं आहे, बुद्धविहार वाचवायचं आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम.